सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया मोफत, एंजिओग्राफी फक्त 5,000 रुपये, एंजिओप्लास्टी मोफत, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व एंजिओप्लास्टी अगदी मोफत. कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 8355 88 56 67. हॉस्पिटल रिसेप्शन 023 67 23 40 00 आणि मोबाईल 93 700 56 076 94 209 076 61 आणि 70 202 90 316. महाराष्ट्राचे गृहमंत्री आमचे फडणवीस साहेब यांना किती बॅगा पोचवले जातात, यांना किती खोके दिले जातात, ह्याचे हप्ते त्यांना जातात का? रात्रीचे काही नाईट लाईफचे व्हिडिओ पाठवलेले आहे. म्हणजे ह्याची इच्छा आहे की आम्ही आदित्य ठाकरे आणि नाईट लाईफ बद्दल अजून माहिती बाहेर काढावी. आदित्य ठाकरेला आणि त्याच्या नाईट लाईफ गँगला अजून नागडं करावं, अजून माहिती बाहेर द्यावी, ह्याची इच्छा आहे. म्हणून थोडी एक छोटीशी माहिती देतो जेणेकरून सगळ्यांना कळेल माझा काय अर्थ आहे आणि ऐकणाऱ्या लोकांना जास्त कळेल की ही जी काय नाईट लाईफ बद्दल तू काल व्हिडिओ टाकला आमच्या मोहित कंबोज बद्दल, मग जुहू मध्ये अक्षय कुमार जिथे राहतो जुहू मध्ये, त्याच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये कोणाच्या नाईट लाईफच्या पार्ट्या व्हायच्या, कुठले IPS आणि IAS अधिकारी तिथे रात्री 8च्या नंतर यायचे, कुठल्या मंत्र्याच्या कॉन्वॉय तिथे थांबायचा, तो कोण कनाल नावाचा जो तुझ्या युवा सेनेचा प्रमुख आहे तो कोणाकोणाला येऊन तिथे कोणाकोणाला घेऊन यायचा, ह्याची थोडी नाईट लाईफची माहिती जरा बाहेर द्या ना. नाहीतर आम्ही व्हिडिओ दाखवतो की कशी वसुली आणि काय काय तिथे कार्यक्रम व्हायचे पोलिसांबरोबर. म्हणून ही सगळी माहिती मुद्दामून या निमित्ताने मला बाहेर द्यायची आहे. शेवटचं एवढंच सांगेन की 1-2 दिवसामध्ये मी महाराष्ट्राच्या आमचे सुधीर भाऊ सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की महाराष्ट्र सरकारने केरला फाईल्स, द केरला स्टोरी हा चित्रपट जो येणाऱ्या काही दिवसात रिलीज होतोय त्याला पहिल्या दिवसापासून करमुक्त करावं, टॅक्स फ्री करावं. हिंदू बहिणींचा मुलींचा जी सत्य परिस्थिती, लव जिहादच्या निमित्ताने काय सुरू आहे, कसं त्यांच्यावर अन्याय होतोय, हे सत्य परिस्थिती सांगणारा चित्रपट हा केरला स्टोरी म्हणून जो येतोय त्या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून टॅक्स फ्री करावं अशी मागणी आम्ही लवकरच महाराष्ट्र सरकारकडे करणार आहोत. आणि केरला स्टोरी जशी बाहेर येते तशीच लवकरच द दिशा सालियान फाईल्स ही OTT प्लॅटफॉर्मवर बाहेर येणार आहे. मग तेव्हा बघू कि दाल में कितना काला था या पूरी डाल ही काली थी, हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल.